उपवास असो व नसो, साबुदाणे खिचडी नेहमीचे. नमस्कार मित्रांनो, एक मी ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण केले नाश्त्याला साबुदाणे खिचडी. चला मग जाणून घेऊया रेसिपी. साबुदाणे बनवण्यासाठी रात्री 2 वाटी साबुदाणे घेतले, जे धुवून भिजत ठेवले होते 6 ते 8 घंटा. रात्री भिजत ठेवले की सकाळी झटपट नाश्ता रेडी होतो. सो साबुदाणे असे भिजवताना थोडंसं पाणी ठेवलं होतं, जेणेकरून साबुदाणे असे सॉफ्ट आणि नरम आणि सुटसुटे झाले. आता एक बटाटा घेतला आहे, जो बारीक चिरून घेतला आहे. थोडंसं पाणी टाकून ठेवलं बटाट्याला. शेंगदाणे घेतले अर्धी वाटी. शेंगदाणे आपण भाजून घेऊया. 4 मिरची घेतली. मिरची अशी मधून चिरून असे लांब लांब कापून घेतलेत. तुम्ही तुमच्या अंदाजानुसार मिरची घेऊ शकता. शेंगदाणे आपले झालेत भाजून. असे शेंगदाणे थोडे फुटफुटायला लागले की समजायचे शेंगदाणे भाजून झाले. सो आपण आता हे मिक्सरमध्ये ग्राइंड करून घेऊया. जास्त बारीक नाही करायचे आणि जास्त जाडसर पण नाही ठेवायचं, मीडियम ठेवले शेंगदाणे. आपलं शेंगदाण्याचं कूट झालं आहे तयार. कढाईमध्ये तेल तापत ठेवलं आहे. फोडणीसाठी आपण घेतलं आहे मिरची, कढीपत्ता, जिरं, हिंग, धणे पावडर, साखर आणि मीठ. साखर ऑप्शनल आहे, जर साखर तुम्हाला टाकायची असेल तर टाकू शकता. सो तेल तापलेलं आहे. तेलामध्ये आपण जिरं टाकून घेतलं आहे, कढीपत्ता टाकले. कढीपत्त्यानंतर ही मिरची कापून घेतली ती टाकून देऊया. मिरची थोडी तडतडायला लागली की आपण याच्यामध्ये बटाटा टाकून देऊया. बटाटा छान असा तेलामध्ये फ्राय करून घेऊया. एक 5 मिनटं ढाकून ठेवूया, जेणेकरून बटाटा असं सॉफ्ट नरम होऊन जाईल. सो आता आपला बटाटा थोडा शिजत आलेला आहे. सो त्याच्यामध्ये आपण जे फोडणीसाठी बाकी घेतलेलं साहित्य आपण टाकून घेऊया. हिंग, धणे पावडर, मीठ आणि साखर. छान सॉटे करून याच्यामध्ये भिजवलेले साबुदाणे आपण टाकून घेऊया. साबुदाणे आणि सगळं बटाटा आपण सगळे एकजीव करून घेऊया. याच्यामध्ये आपण कुटून घेतलेले शेंगदाणे टाकूया. शेंगदाण्याचं कूट तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता. सो आता ह्याला असं छान सॉटे करून मिक्स करून 2 मिनटं ढाकून देऊन ठेवूया. थोडंसं वाफेमध्ये शिजेल छान. असे साबुदाणे आपले सॉफ्टच झालेत, पण थोडंसं मीठ वगैरे विरघळायला. आता खाली ना थोडं साबुदाणे ड्राय झाले, सो थोडंसं पाणी शिंपडून घेतलं आहे. झाले आपले साबुदाणे रेडी. कशी वाटली साबुदाण्याची रेसिपी? छान अशी खमंग, सॉफ्ट आणि सुटसुटीत साबुदाणे झाले आहेत ना. चिकट झाली आहेत ना, अशी रबरासारखे झाले आहेत आणि एवढी सॉफ्ट झाली आहेत ना साबुदाणे. तुम्ही बघू शकता एक एक दाणा असा सुटसुटीत झाला आहे. सो साबुदाण्याची रेसिपी आपली झाली आहे रेडी. कशी वाटली रेसिपी कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. थँक्यू सो मच.